मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे हे भावुक झाले। गुजरात दंगलीनंतर ज्या बाळासाहेबांनी मोदींना मदत केली त्याच बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान म्हणून उल्लेख केला, अशी खंत ठाकरेंनी बोलून दाखवली। अगदी मोदी मला नकली संतान म्हणाले, ही कोणती संस्कृती? बाळासाहेबांचं नकली संतान? त्यावेळेस ते बोलले होते की वैयक्तिकरित्या जेव्हाही ठाकरेंना काही गरज लागेल तर मोदी पहिले असतील। हो, पण त्यांनी मला एक काहीतरी माना ना, ज्या मातोश्रीनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर वाजपेयी तेव्हाच मोदी दिसलेच नसते आणि आमचे प्रमोदजी असते तरी मोदी दिसले नसते, कारण प्रमोदजी एक कर्तबगार माणूस होता, बरोबर आहे। आणि त्यांना सगळी आता जन्माचं जे म्हणतो ना, आता त्यांना संपूर्ण देशाची जाण होती। जन्म त्यांचा कुठे झाला आजही मला माहित नाही, पण त्यांना ते यायचे, त्यांना मुंबईत आले की त्यांना मुंबईच्या पक्क्या गोष्टी माहिती असायच्या, पुण्यात गेले का पुण्याच्या गोष्टी, दिल्लीत गेले का दिल्ली, कुठल्या राज्यात, तसा तो एक कर्तबगार माणूस होता। पण त्यावेळेला अटलजीने राजधर्म का पालन करना होगा म्हणून मोदींना उचलून फेकत होते, तेव्हा ज्या मातोश्रीने बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान बोललात। तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत की? अश्रू नाहीयेत, मग अंगार आहे, अंगार आहे। कारण हे मला असं वाटलं की तुमच्या डोळ्यात अश्रू नाही नाही नाही, हे प्रदूषणामुळे झालं असेल। असं अश्रू ढाळणार मी नाहीये। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मातोश्रीची बदनामी बंद करा, मातोश्रीचे दरवाजे फडणवीसांसाठी उघडतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला तुम्ही जेंटलमॅन म्हणून विचारतो। ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील। तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत। असं अजिबात नाही झालेलं। एवढा माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये। पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात, मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील। मातोश्री दरवाजे उघडतील की उघडे आहेत? नाही नाही, उघडतील म्हणजे मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी। जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही। ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहा आणि बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय। हे फक्त बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती बसले होते ते, म्हणजे त्यांना सगळं माहित आहे, त्यांना सगळं माहिती आहे। तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड, म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं, आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे। कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला, आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडला म्हणून दार लावलं। आणि बरं केलं काय तुम्ही? मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं आहे, तेच तुम्ही नंतर गद्दारी करून घेतलं। शेवटी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं। मग मिळवलं काय? एक मित्र तर गमावलात, जो तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललेत तुम्ही। एवढं आता तुम्ही सांगितलं, मला जेवढं कळालं त्यातून असं वाटतं की त्यांच्यासाठी दरवाजे बंद राहतील मातोश्रीचे। त्याने मातोश्रीची बदनामी जी करतायत ती थांबवली पाहिजे।